नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला नंबर सिस्टीम म्हणजे संख्या प्रणाली या टॉपिकचं विशेष एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर घेऊन आलेलो आहे मी स्वतः जीवन सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर खूप सारे टॉपिक मी चांगल्या प्रकारे डिस्कस केलेले आहे. जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया नंबर सिस्टीम या टॉपिकला. बघा, आपण काही सुरुवातीला पॉइंट्स घेतलेले आहे, जे काही स्टेटमेंट बेस प्रश्न याच्यावर विचारले गेलेले आहेत. तर ते स्टेटमेंट बेस आपण सुरुवातीला काय करू, PYQ बघून घेऊ. जसं की बघा, नंबर सिस्टीम मध्ये सुरुवातीला आपल्याला काय कंपोजिट नंबर्स म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतात जटिल संख्या. यामध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिसत असेल, कुठला a प्लस a इंटू बी. ठीक आहे. तर याच्यामध्ये ए काय आहे, ए आहे रिअल नंबर म्हणजेच याला मराठीमध्ये म्हणतात वास्तव संख्या. याच्यामध्ये बी काय आहे, बी आहे इमॅजिनरी नंबर म्हणजेच आभासी संख्या. आता बघा, या रिअल नंबरमध्ये आणखी दोन पार्टमध्ये डिवाइडेड होतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते तुम्हाला दिसत आहे रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या, आणि दुसरं जे पार्ट आहे रिअल नंबरचं ते आहे इरेशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. ठीक आहे. हे झालं याचा पार्टेशन. आता याचं एक्सप्लेनेशन या स्लाइडवर बघूया. बघा, रॅशनल नंबरमध्ये पुन्हा बघा यांचं काही पार्ट पडतात. पहिला आहे इंटिजर्स नंबर्स म्हणजे पूर्णांक संख्या, दुसरा आहे होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, आणि नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. हे पूर्ण मी इंग्लिश आणि मराठी याकरिता लिहिलेलं आहे की जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये बघत असतील त्यांना यासाठी हे सुटेबल होणार, आणि मराठी विद्यार्थ्यांकरता हे सुटेबल होणार. ठीक आहे. आता बघूया यांचं पूर्ण डिटेल. इथे बघा, तुम्हाला इंटिजर्स नंबर म्हणजे पूर्णांक संख्या. तर ही आपली नंबर लाईन आहे आणि जी सुरुवात होते शून्यापासून म्हणजे झिरो पासून. जर तुम्ही राईट हँडला गेला नंबर लाईनच्या तर इथे पॉझिटिव्ह संख्या येतात म्हणजे +1, +2 आणि +3. आणि तुम्ही नंबर लाईनच्या म्हणजे लेफ्ट हँड साईडला जर गेलाय म्हणजे डाव्या बाजूला जर गेला तर तुम्हाला निगेटिव्ह संख्या दिसून येतात, जसं की -1, -2, -3. समजलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या लेफ्ट हँड साईडच्या म्हणजे डाव्या साईडच्या ज्या नंबर आहे नंबर लाईन वरती, तर त्यांना निगेटिव्ह इंटिजर्स म्हणतात म्हणजे निगेटिव्ह पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. समजलं. त्यानंतर नंबर लाईनच्या उजव्या बाजूला तुम्हाला संख्या दिसून येत आहे +1, +2, +3. यांना पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. आणि ज्यापासून आपण सुरुवात करतो म्हणजे शून्यापासून सुरुवात करतो नंबर लाईनची, त्याला नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह नंबर म्हटलं जातं, जे की पॉझिटिव्ह पूर्णांक नाही आणि निगेटिव्ह पूर्णांक पण नाही असं कुठलं नंबर आहे, शून्य आहे. हे झालं इंटिजर्स नंबर बद्दल. ठीक आहे. आता बघूया होल नंबर बद्दल. होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या. ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून ते इन्फिनिटी पर्यंत होत असेल अशा नंबरना होल नंबर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही झाली होल नंबरची डेफिनेशन. त्यानंतर बघा नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. ज्या संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4, 5 ते अनंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत होते त्याला नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, आणि परफेक्ट नंबर म्हणजे आपल्याला ह्या सगळं एका स्लाइडवर एक्सप्लेनेशन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. हे त्यांचं काय झालं, टाईप झालं. आता बघा, या स्लाइडवरती तुम्हाला रॅशनल नंबर्स म्हणजे सुरुवातीला तुम्हाला दिसलं असेल की आपल्याला रिअल नंबरचे दोन पार्ट दिसले होते. पहिला आहे रॅशनल नंबर आणि दुसरा आहे इरेशनल नंबर. तर सुरुवातीला आपण रॅशनल नंबर मध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. बघा, पहिला आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, परिमेय संख्या. ज्या संख्या PQ या स्वरूपात म्हणजे फॉर्म मध्ये मांडू शकतात अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हटले जातं. जसं की बघा, उदाहरण तुम्हाला दिलेले आहे 2/5 म्हणजे 2/5, 4/5, 3/4, 5/6, 2. आता इथे 2च काय, पण याचा तुम्हाला जो काय म्हणतोय आपण त्याला छेद किंवा पूर्णांक, तो आपल्याला काय घेता येतं, याचा बेस नेहमी 1 असतो. समजलं का.
2 भागेला 1, 0 म्हणजे 0 भागेला 1, -1 म्हणजे -1 भागेला 1, -5 म्हणजे -5 भागेला 1. यांचा नेहमी बेस काय असतो? 1 असतो. म्हणून या संख्यांना काय म्हटलं जातं? परिमेय संख्या असं म्हटलं जातं. समजलं याचं डेफिनेशन? ज्या संख्या पी क्यू या स्वरूपात फॉर्ममध्ये मांडू शकतात अशा संख्यांना परिमेय संख्या असं म्हटलं जातं. ही एक डेफिनेशन आहे. त्यानंतर बघा दुसरा आहे इरेशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. आता काय होणार? अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या पी क्यू या स्वरूपात मांडू शकत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. जसं की उदाहरण बघा, तुम्हाला वर्गमुळात 5 दिलेला आहे, त्याच्यानंतर वर्गमुळात 13 दिलेला आहे आणि 1 भागीला वर्गमुळात 3 दिलेला आहे. या संख्या पूर्ण वर्ग किंवा पूर्ण धन नसतात. कुठल्या? रॅशनल इरेशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या या पूर्ण वर्ग किंवा पूर्ण धन संख्या नसतात. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पॉईंट मी इथं मेन्शन केलेले आहे. जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर बघा रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या. ज्या संख्यांना आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो अशा संख्यांना रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या असं म्हटलं जातं. जसं की बघा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की ही नंबर लाईन आहे आपली. या नंबर लाईनना आपण ओरिजिन म्हणजे सुरुवात करतो शून्यापासून. जे राईट हँड साईडला असतात नंबर ते पॉझिटिव्ह असतात म्हणजे धन असतात आणि लेफ्ट हँड साईडला जे संख्या असतात ते निगेटिव्ह म्हणजे ऋण संख्या असतात. आता बघा आपण काय करू, राईट हँड साईडला बघू. इथं बघा 1/3, 1, 2, 3, 4 ह्या संख्या मोठ्या असतात रिअल नंबरवर म्हणजे वास्तव संख्या. बघा ज्यामध्ये आपण वास्तव संख्या काय करतो? रिप्रेझेंट करतो कशावर? नंबर लाईनवर. तर राईट हँडच्या ज्या काही संख्या असतात त्या मोठ्या संख्या असतात आणि लेफ्ट हँड साईडच्या संख्या हा लहान संख्या असतात. समजलं? कारण इथे निगेटिव्ह संख्या दिसत आहे बघा. नंबर लाईनवर लेफ्ट हँडला जर गेला तुम्ही तर इथे सगळे ज्या संख्या आहेत त्या निगेटिव्ह संख्या तुम्हाला दिसून येत आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? आभासी संख्या. आता बघा याची डेफिनेशन बघा. ऋण संख्येच्या वर्गमूळाच्या स्वरूपात. बघा ऋण संख्यांना वर्गमूळाच्या स्वरूपात म्हणजे फॉर्ममध्ये दाखवल्यास त्या संख्यांना आभासी संख्या किंवा इमॅजिनरी नंबर असे म्हटले जातात. जसं की बघा उदाहरण तुम्हाला दिलेलेच आहे. वर्गमुळात -7. आता -7 म्हणजे काय? ऋण संख्या आहे आणि त्या आपण वर्गमुळात मांडत आहोत. अशा नंबरना अशा संख्यांना इमॅजिनरी नंबर किंवा आभासी संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा -3 त्यानंतर -1 अशा संख्यांना इमॅजिनरी संख्या म्हणजे आभासी संख्या असं म्हटलं जातं. समजलं? एवढा डेफिनेशन. त्यानंतर बघा आपण येऊ इवन नंबर किंवा ऑड नंबर या संख्या कुठल्या आहेत त्या बघू. बघा इवन नंबर म्हणजे काय? समसंख्या. समसंख्या. आता याची डेफिनेशन बघा. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं. आता उदाहरणामध्ये बघा 2, 4, 6, 8, 10, 12. बघा याला जर तुम्ही 2 ने भागलं तर याला पूर्ण भाग जातो. 2 ला 2 ने भागा काय उरतो? 1. बे 1 बे. 4 ला 2 ने भागा. बे 2 4 पूर्ण भाग जातोय. 0 उरत आहे. बघा अशा संख्यांना काय म्हटलं जातं? इवन नंबर म्हणजे समसंख्या असं म्हटलं जातं. याच्या अपोजिट बघा ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असं म्हटलं जातं. हा डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा 1, 3, 5, 7, 9 याला जर तुम्ही 2 ने भाग दिला काहीतरी उरतोय म्हणजे बाकी शिल्लक राहतोय. त्यामुळे या संख्यांना ऑड नंबर असं म्हटलं जातं. समजलं? त्यानंतर वळूया आपल्या दुसऱ्या आपल्या नंबरकडे. जसं की बघा प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. आता बघा मूळ संख्यामध्ये थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की मूळ संख्या म्हणजे नेमकं काय असतं. ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. बघा जसं की इथे बघा उदाहरणामध्ये 2 दिलेला आहे. या 2 ला 1 ने किंवा त्याच संख्येने म्हणजे फक्त 2 नेच भाग जातोय अशा संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं. तुम्हाला उदाहरणामध्ये मी दिलेलं आहे 4 संख्येचं उदाहरण. जसं की बघा दुसरी संख्या आहे 11. आता 11 ला फक्त 1 आणि त्याच संख्येने म्हणजे 11 नेच भाग जातो
म्हणून या 11ला मूळ संख्या असं म्हटलं जातं. 23ला पण बघा, 23ला 1ने किंवा 23नेच भाग जातो, म्हणून या 23ला मूळ संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर इथे 41 दिलेलं आहे. 41ला फक्त 1 आणि त्याच संख्येने म्हणजे 41नेच भाग जातो, म्हणून 41 ही संख्या प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या म्हणून काय जाते, ओळखली जाते. ठीक आहे. तर ही झाली तुमची प्राईम नंबर किंवा मूळ संख्याबद्दलची डेफिनेशन. समजलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे काही नोट दिलेली आहे. या नोटमध्ये तुम्हाला एक थोडं काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. जसं की बघा, तुम्हाला विचारलं जातं की अशी कुठली एकमेव संख्या आहे की जी सम असलेली मूळ संख्या आहे. तर कुठली आहे? 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे. हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा, एक ही मूळ आणि संयुक्त कंपोजिट संख्या नाही. आता याबद्दल तुम्हाला विशेष एक्सप्लेनेशन मध्ये सांगत इच्छितो. संयुक्त म्हणजे कंपोजिट संख्या म्हणजे याची डेफिनेशन आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार. बघा लक्षात ठेवा, एक ही मूळ आणि संयुक्त म्हणजे कंपोजिट संख्या नाही. हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर किती आहेत? टोटल 25 मूळ संख्या आहेत. कुठल्यापासून? 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहे. आणि हा PYQ आहे. हा कुठल्या ना एक्झाम मध्ये विचारलेला काय आहे, प्रश्न आहे. ठीक आहे. आता याचं 1 ते 100 पर्यंतच्या डिटेल आपण संख्या बघणार आहोत की कुठपर्यंत किती संख्या काय असतात, मूळ संख्या असतात ते, आणि कंपोजिट बद्दल पण आपण डेफिनेशन बघणार आहोत. बघा, कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव म्हणजे फॅक्टर्स पडतात अशा संख्येला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे. जसं की बघा, 6, 12, 9, 10 या संयुक्त संख्या म्हणून काय आपण संबोधू शकतो. जसं की बघा, 6चे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात. जसं की बघा, 6चा पहिला फॅक्टर 1 पडतो, म्हणजे 6ला काय जातो, 6नेच भाग जातो. त्याच्यानंतर 2ने पण भाग जातो दुसरा, आणि 3ने पण भाग जातो. म्हणजे 6चे फॅक्टर किती झाले? 1, 2, 3. म्हणून 6 ही कंपोजिट नंबर, कारण ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव पडतात त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. समजलं? त्यानंतर 12 बघा, 12चे पण फॅक्टर 3 पडत आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्त पडत आहे. 9चे पण फॅक्टर बघा 2 पेक्षा जास्त पडत आहे, आणि 10चे फॅक्टर 2 पेक्षा जास्त पडत आहे. समजलं? यानंतर आपण वळूया दुसऱ्या स्लाइडकडे. इथे बघा, तुम्हाला नोटमध्ये काय दिलेलं आहे? PYQ स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. बघा, हे पेपरमध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत, म्हणून मी ॲज इट इज इथे स्लाइडवरती तुम्हाला दाखवत आहे की कुठले प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न अशा पद्धतीने विचारला गेलेला होता की सर्वात लहान समसंख्या कोणती? तर सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे. सर्वात लहान विषम संख्या कुठली आहे? तर ती विषम संख्या 3 आहे, सर्वात लहान. लक्षात ठेवा. 2 अंकी सर्वात लहान मूळ म्हणजे प्राईम संख्या कुठली? तर 11 आहे. आता प्राईम संख्या म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कुठली आहे? तर 97 म्हणजे 97 ही सर्वात मोठी 2 अंकी प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे. 3 अंकी सर्वात लहान मूळ म्हणजे प्राईम संख्या कोणती? तर 101 ही 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे. त्यानंतर बघा, 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कुठली आहे? तर 999 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या मानली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 4 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कुठली? तर 1009 ही सर्वात लहान 4 अंकी मूळ संख्या आहे. बघा, लक्षात ठेवा. आणि हे सगळे PYQ स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. हे कुठं म्हणजे कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये विचारलेले गेलेले प्रश्न आहेत, आणि स्टेटमेंट बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन आहेत. ठीक आहे. म्हणून मी या स्लाइडवर हे तुम्हाला सगळं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडवरती. बघा, मी तुम्हाला काय सुरुवातीला सांगितलं होतं की 1 ते 100 पर्यंत
टोटल मूळ संख्या किती आहेत 25 आहेत. तर बघा सुरुवातीला आपण बघूया 1 ते 25 पर्यंत किती मूळ संख्या आहे 9 मूळ संख्या. 25 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे 6 मूळ संख्या आहे. 50 ते 75 पर्यंत 6 मूळ संख्या आहे आणि 75 ते 100 पर्यंत 4 मूळ संख्या आहे. एकूण टोटल 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या झालेल्या आहे 25. आणि तुम्हाला असं पण विचारलं होतं की 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती, तर किती 9. असं पण आता विचारलं जाऊ शकतं की 25 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर 6 मूळ संख्या आहे. आणि 50 ते 75 पर्यंत किती मूळ संख्या आहे 6. आणि 75 ते 100 पर्यंत 4 मूळ संख्या. हे बघा मी इथे मेन्शन पण केलेलं आहे की यामधून तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे. तर वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. आता बघा इथून जी सुरुवात होत आहे ती आपल्या प्रश्नांची सुरुवात होत आहे. ठीक आहे. तर आपण वन बाय वन व्यवस्थित इथे प्रश्न काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्लाइडवर दिसून येत असेल की 2 अंकी ए आणि बी यांचा मसावी 25 आहे. तर दोन संख्या सुरुवातीला बघा दोन संख्या जसं की ए आणि बी यांचा मसावी 25 आहे. तर दोन संख्या सी आणि डी यांचा मसावी 32 दिलेला आहे. तर ए बी सी आणि डी यांचा मसावी काय असेल. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. तर सुरुवातीला तुम्हाला बघा ए आणि बी चा मसावी काय दिलेला आहे ए आणि बी चा मसावी किती दिलेला आहे 25 दिलेला आहे. ठीक आहे. तर याचे फॅक्टर्स बघा 25 चे फॅक्टर किती पडतात 5 गुणिला 5 गुणिला 1. ठीक आहे. हे झाले 25 चे फॅक्टर. त्यानंतर बघा इथे 5 आहे दिसत नसेल तुम्हाला तर थोडं बघा हे काय 5 आहे. खूप सुंदर प्रश्न मी घेतलेला आहे तर थोडं व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा स्टेटमेंट काय म्हणतोय की दोन संख्या जसं की सी आणि डी चा मसावी किती दिलेला आहे तुम्हाला 32. आता याचे फॅक्टर किती पडणार बघा 32 चे फॅक्टर काय होतं 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे बघा 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आणि राहिलेला किती 1. ठीक आहे. तर हे झाले 32 चे फॅक्टर आणि हे झाले 25 चे फॅक्टर. ठीक आहे. म्हणजेच अवयव. आता तुम्हाला काय सगळं म्हणजे ए बी सी डी यांचा मसावी काय हे विचारलेलं आहे. तर बघा या ए बी सी डी यांचा कॉमन मसावी किती आहे 25 आहे आणि ह्या दोघांचा कॉमन मसावी किती आहे 32 आहे. आता बघा या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसत आहे ओनली 1 हा कॉमन दिसत आहे. बघा इथे 1 आहे आणि इथे पण 1 आहे. समजलं. म्हणजे तुम्हाला ए बी सी आणि डी चा मसावी किती होणार विद्यार्थी मित्रांनो ओनली 1. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं. लसावी म्हणजे यांच्यात तुम्हाला सर्वात लहान काय दिसत आहे फॅक्टर फक्त 1. तर तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे याचा फक्त 1 हे आन्सर मिळणार आहे. समजला. तर अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा एका विद्यार्थ्याला एका संख्येला 4 ने भागून भागाकारात 28 मिळवण्यास सांगितले होते. तथापि त्याने प्रथम त्या संख्येत 28 मिळवले आणि नंतर त्याला 4 ने भागले ज्यामुळे उत्तर 227 आले. मूळ प्रश्नानुसार योग्य उत्तर हे असायला हवे होते. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. सुरुवातीला काय म्हटलंय एका विद्यार्थ्याला एका संख्येत 4 ने भागून भागाकारात 28 मिळवण्यास सांगितलेलं होतं. तर बघा इथे तुम्हाला संख्या माहित आहे का नाही. तर संख्या आपण काय मानू x मानू. समजा ती संख्या x असेल तर या x संख्येत आपल्याला किती मिळवायचे 28. तर बघा प्रश्नानुसार आपलं इक्वेशन काय बनणार आहे x मध्ये 28 मिळवल्यानंतर त्या कितीने भागायचं आहे 4 ने भागायचं आहे. 4 ने भागून तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे 227. किती 227. आता बघा इथे काय होणार 4 इथे भागाकारामध्ये आहे उजव्या साईडला गेल्यानंतर गुणाकारामध्ये म्हणजे काय होणार हे x अधिक 28 बरोबर 227 गुणिला 4. ओके. त्यानंतर बघा x प्लस 25 सॉरी इथे किती आहे 28 आहे ना
28 बरोबर यांचा गुणाकार किती होणार, यांचा गुणाकार 908 होणार आणि x बरोबर या 908 मधून हे काय होणार 28 वजा होणार तर -28. तर बघा इथे शेवटी काय उरतो x बरोबर 908 मधून 28 गेल्यानंतर किती 888 किती 80 म्हणजे तुम्हाला ती संख्या किती मिळालेली आहे 880 मिळालेली आहे. किती 880. त्यानंतर बघा प्रश्नानुसार काय विचारलेलं आहे तुम्हाला की या संख्येमध्ये तुम्हाला 28 तर मिळवायचं आहे पण त्याला कितीने भागायचं आहे 4ने भागायचं आहे. तर बघा प्रश्नानुसार काय विचारलं आहे की 880 ही आपली संख्या आहे आणि याला काय 4ने भागायचं आहे आणि त्याच्यामध्ये किती 28 आपल्याला मिळवायची आहे. समजलं. तर हा प्रश्न होता. मग बघा कितीने होणार 4 दुने 8 4 दुने 8 म्हणजे 220 अधिक 28 किती होणार आहे आपले विद्यार्थी मित्रांनो फायनल आन्सर. तर फायनल आन्सर होणार 248 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर हा प्रश्न खूप जबरदस्त आणि PYQ प्रश्न आहे त्यामुळे याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि नवीन असाल तर या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आता बघा तिसरा प्रश्न जो आहे तो आहे 7 9 11 7 9 11 19 ही अंकगणित श्रेणी आहे तिच्या 60 पदांची बेरीज किती आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे इथे याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. असा जर प्रश्न विचारला अंकगणित श्रेणीचा तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे SN बरोबर n भागेला 2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n-1 आणि गुणाकारामध्ये d. तर हा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा याच्यामध्ये सर्व मी टर्म्स सांगत आहे की काय काय टर्म्स आहे. n म्हणजे बघा n म्हणजे तुम्हाला जे म्हणजे श्रेणीमध्ये काय दिलेलं असतं सुरुवातीचं पद दिलेलं असतं. ठीक आहे. त्याचं काय एकूण पद जे असतात ते म्हणजे n असतात. तर तुम्हाला एकूण पद किती दिलेलं आहे पदांची बेरीज 60 तर n ची किंमत किती झाली 60 झालेली आहे. ठीक आहे. आता a म्हणजे काय a म्हणजे पहिलं पद म्हणजे पहिलं पद किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे तर हे झालं तुमचं प्रथम पद. काय झालं प्रथम पद. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला d म्हणजे काय डिफरन्स. तर डिफरन्स किती दिलेला आहे बघा 7 आणि 9चा डिफरन्स किती येतं 2 येतं. त्याच्यानंतर 9 आणि 11चा डिफरन्स किती येतं 3 येतं आणि 11 आणि 9चा डिफरन्स 19. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे इथं डिफरन्स म्हणजे फरक शोधायचा आहे की किती येत आहे याचा 4 फरक येत आहे. किती येत आहे फरक किती येत आहे 4 येत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या टर्म्स आहे या फॉर्म्युल्यामधल्या हे टर्म्स सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो n ची म्हणजे किंमत किती दिलेली आहे 60 दिलेली आहे भागाकारामध्ये 2 आणि 2 a ची किंमत किती 7 बरोबर आहे ना कारण a म्हणजे प्रथम पद तर गुणेला 7 अधिक n म्हणजे किती 60 मायनस 1 आणि डिफरन्स किती 4 डिफरन्स किती येतोय 4. तर हे अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं आहे. तर बघा आता त्यानंतर बघा इथे किती होणार 60 भागेला 2 म्हणजे किती 30 राहणार आणि इथे 14 प्लस हे किती होणार 59 गुणेला 4 आणि 30 गुणाकारामध्ये 14 जसेच्या तसे आणि 59 गुणेला 4 किती होणार विद्यार्थी मित्रांनो 236 आणि 30 गुणाकारामध्ये हे टोटल किती होणार यांचं टोटल होणार 250 म्हणजे 250 आणि हे किती होणार बघा 25 तिरी 75 आणि 2 शून्य जशाच्या तसे. म्हणजे बघा या श्रेणीमध्ये जे अंकगणित श्रेणी आहे तिच्या 60 पदांची बेरीज किती होणार आहे 7500 म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आन्सर असणार आहे. समजलं. वळूया आपल्या नंतरच्या प्रश्नाकडे. खूप सुंदर आहे नंतरचा प्रश्न सुद्धा. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे तर n ची किंमत किती आहे. बघा तुम्हाला श्रेणी दिलेली आहे 5 8 11 14. ठीक आहे. आता बघा याच्यासाठी पुन्हा एक सूत्र आहे tn बरोबर a अधिक n-1 आणि याचा मध्ये गुणाकार जे आहे ते डीचं. तर ठीक आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा tn म्हणजे टोटल किती दिलेलं आहे 68 म्हणजे 68. a म्हणजे काय सांगितलं प्रथम पद किती आहे 5. ठीक आहे. त्याच्यानंतर n म्हणजे किती आहे
एन टोटल किती आहे जशाच्या तसं आपल्याला काय काढायचं आहे एनची किंमत काढायची आहे म्हणून एन जशाच्या तसं आणि -1 आणि डिफरन्स किती डिफरन्स हे 3चं आहे बघा इथे डिफरन्स किती दिसत आहे 3चं आणि गुणाकारामध्ये 3 ठीक आहे तर बघा इथून जर तुम्ही सॉल्व्ह केलं 68 5 अधिक ही याला काय होणार मल्टिप्लाय होणार 3 गुणिला n म्हणजे 3n मायनस 3 गुणिला 1 म्हणजे 3 तर किती होणार 68 बरोबर 5 मधून 3 गेले राहिले 2 अधिक 3n आता 68 मध्ये तुम्ही काय करा 2 वजा करा म्हणजे 3n बरोबर 68 मायनस 2 आणि 3n बरोबर 66 तर n ची किंमत 66 भागिले 3 म्हणजे n बरोबर 22 तुम्हाला काय मिळेल उत्तर मिळेल पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असणार आहे तर n ची किंमत किती मिळाली तुम्हाला 22 तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता वळूया नंतरच्या आपल्या 5व्या प्रश्नाकडे बघा खूप सुंदर प्रश्न आहे याला स्टार मार्क करून ठेवा आणि अशा टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे जर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 50 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल ओके तर तुम्हाला पूर्ण मुद्रित केलेल्या अंकाची संख्या किती असेल हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा तुम्हाला टोटल किती दिलेलं आहे 150 पानांचं एक पुस्तक दिलेलं आहे आता तुम्हाला अंकाची संख्या काढायची आहे फक्त काय काढायची अंकाची संख्या तर बघा सुरुवातीला काय करायचं जे 1 ते 9 अंक आहे 1 ते 9 पर्यंतचे एक अंकी अंक किती असेल तर हे अंक असेल 9 गुणिला 1 म्हणजे 9 अंक असेल हे लक्षात ठेवायचं हे झालं 1 ते 9 पर्यंतचं त्यानंतर दुसरं बघा 10 ते 99 पर्यंतचे 2 अंकी अंक हे किती असेल हे तुम्हाला अंक मिळणार आहे किती मिळणार आहे 90 गुणिला 2 कसं कारण यांचा डिफरन्स किती होणार 90 आणि 2 अंकी आहे म्हणजे 2 तर 9 दुने 18 आणि 0 जशाच्या तसं आणि शेवटी तुम्हाला 3 अंकीपर्यंत यायचं आहे म्हणजे 100 ते 150 पर्यंतचे 3 अंकी अंक तर बघा किती राहिलेले आहेत आपल्याला याचा डिफरन्स किती येणार 51 आणि 3 अंकी आहे तर 3 नी गुणाकार करायचा आहे तर किती होणार आहे 153 बघा तुम्हाला काय मिळालेलं आहे 1 ते 9 म्हणजे एक अंकी संख्या किती मिळाली आहे 9 100 ते 99 पर्यंत 2 अंकी किती मिळाले आहे 180 आणि 100 ते 150 पर्यंत 3 अंकी संख्या किती मिळाली आहे 153 आता तुम्हाला एकूण मुद्रित केलेल्या अंकाची संख्या किती असेल तर तुम्हाला यांचं बेरीज करायचं आहे तर किती 9 अधिक 180 अधिक 153 तर यांची बेरीज जर केली तर किती येतं 342 हे तुमचं फायनल आन्सर येतं ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे समजलं तर अशा टाईपचा हा प्रश्न होता ठीक आहे मला तरी वाटते मी एवढेच प्रश्न घेतलेले आहे बघा सुरुवातीपासून तुम्हाला काय करायचं आहे की जे काही मी हे डेटा घेतलेला आहे या डेटामधून पण तुम्हाला काय मिळालेलं आहे कुठे ना कुठे PYQ प्रश्न मी विचारलेले आहे तेच प्रश्न इथे स्लाइडवरती मांडलेले होते हे बघा हे सगळे PYQ प्रश्न आहेत आणखी जर तुम्हाला वाटत असेल की यावर तुम्ही प्रश्न घ्यावा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला करायचं आहे की सर यावरील आणखी प्रश्न म्हणजे आम्हाला एक्सप्लेन करा म्हणून ठीक आहे तर मी याचं पार्ट 2 पण घेऊन येणार ठीक आहे तोपर्यंत या 5 प्रश्न तुम्ही व्यवस्थित अभ्यासून घ्या व्यवस्थित प्रॅक्टिस करा जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बघा हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे जर तुम्हाला वाटत असेल की याला जॉईन करा अपडेटसाठी तर तुम्ही हा QR स्कॅन करून तुम्ही इथे जॉईन होऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि काय करायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे थँक्यू हॅव अ नाईस डे भेटूया नंतरच्या आपल्या टॉपिकमध्ये